चटणीमध्ये पुदिना एकदम भारी लागतो. कोथिंबीरची अशी चटणी बनवून ठेवली का आपल्याला आयत्या वेळेस पटकन. काय जंबो काय जंबो केलं. आभाळ फुटलं वाटतं आज. हा सगळी मेहनत वाया गेली. काय करायचं. बियाणं टाकलंय. जरा सिंगा टाकून तुला आपण बेल वाजून बघूया. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज किचनचं वगैरे काम आहे ना, ते जरा पटकन करायचं आहे कारण आमच्याकडे लाईट येणं जाणार आहे. म्हणजे कालपासून आम्हाला माहिती आहे की लाईट जाणार आहे आज. म्हणजे जवळजवळ 3 ते 4 तासासाठी लाईट जाणार आहे. म्हणजे गेले 2 दिवस झाले आम्ही जरा आराम करतोय. झाडांचं वगैरे काम आहे ना थोडं स्टॉप केलेलं आहे. रोज रोज काम करून थकायला होतं ना, त्याच्यामुळे म्हणजे झालेच बहुतेक खत पाणी वगैरे करून झालेले आहेत. फक्त एक मला वाटतं काय तरी 2-4 झाडं काहीतरी बाकी आहेत, पण बहुतेक होत आलेले आहे. आता वेली वगैरे वाढल्या आहेत ना, म्हणजे जे काय आपण लावलं होतं ते आता रुजून आले ना. त्याला साईडने वरच्या काट्या वगैरे लावल्यात आणि त्याच्यानंतर आता मांडव वगैरे घालायचं. ते थोडंसं म्हणजे अजून इतक्यात नाही, अजून वेळ आहे, पण ते पण करायचं आहे असं. तर फणस बघा बाहेर कापून ठेवलेला आहे ना, त्याचा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. तर कुणाला जेव्हा म्हटलं आता कापा तो, मस्त असा सुगंध सुटला आहे फणसाचा. यावर्षी मी अजिबात फणस खाल्लेलं नाही, म्हणजे एकही गरा मी खाल्लेला नाही. कारण पाऊस बघा चालू झाला, मे महिन्यात पाऊस सुरू झाला आणि त्याच्यानंतर मग फणस वगैरे काय आणलंच नाही आमच्याकडे. आणि आम्ही किती 2-3 जण किती खाणार फणस खाऊन खाऊन. त्याच्यामुळे फणस आणायचं म्हटलं की मग ते जरा थोडंसं विचार करायला लागायचा. ऊन पण नव्हतं ना. समजा आपण फणस आणला तर गरे कसे सुकून वगैरे ठेवू शकतो. गेल्या वर्षी सुकवले होते गरे, यावर्षी म्हटलं आणून परत फेकून द्यायचं, त्याच्यामुळे आणलेलंच नाही फणस. कापा फणस मला की नाही खूप आवडतो. आता आपल्याकडे फणस आहे ना, तो कापाच फणस आहे. तो आता कटिंग करून सांगते कुणाच्या मला बघायला. सुगंध मस्त सुटलेला आहे, म्हणजे पिकलेलं असेल घरी. त्याशी कापून ठेवलं, तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये कापला म्हणून. मी थोडासा कच्चा होता त्याच्यामुळे पुन्हा आम्ही तसंच ठेवून दिला मस्त. आत्ता मी म्हणजे काय करते, हे बघा हे कुणाचं बोर्नविटा आणलेलं ना, हे बघा हे असं घट्ट झालेलं आहे. म्हणजे कॉफी कशी वारा लागला की घट्ट होते तसं झालेलं आहे. हे बघा दगड. तर ते आता काय करते, खलबत्त्यामध्ये जरा कुटून कुटून ठेवते. ते घट्ट झालं तर त्याने ते बोर्नविटा पियायचं पण बंद केलं नाही. दुसरं पॅकेट पण आणलेलं आहे डीमार्टमध्ये, ते अजून खोललेलं नाही आहे, हे आधीच आहे. तेवढं जरा चेचून घेते जरा थोडंसं. अजिबात नाही पिकलंय, कोवळा आहे फणस. म्हणजे लवकर काढलाय झाडावरनं. पण सुगंध किती सुटलाय बघ फणसाचा. यावर्षी फणस अजिबात खाल्लेलं नाही, एक गरा नाही तोंडाला. काय नाही नशिबाला होतं, आणायची इच्छा पाहिजे ना. मी किती वेळा बोलली फणस घेऊन या, फणस घेऊन या. तू काय एकटा खाणार आहेस काय फणस? आणल्यावर फेकावं. तेव्हा ते ऊन पण नव्हतं ना आपल्याकडे. सुकवला सुकवला आणि बरका फणस मी खात नाही, मला कापाच आवडतो. आहे का गोड तरी आहे का? आहे ना, कोवळा आहे फणस तो. तर थोड्याशा बिया काढचल, आपल्याला जवळ्यामध्ये टाकायला होतील. मी काढत नाही बिया बसला, तुला काढायचं ते काढ, मी नाही काढली. सोलून ते ठेव. हे काय सोडलंय, अजून काय करायचं त्यांना? हे करून ठेव. नाव काढले ते काय नाही ना, तर फणस पूर्ण हे करून ठेव, तुकडे करून ठेव ना. मग मी बसून बसून चोलते, मग त्याची भाजी किती छान होते. अजिबात गोड नाही फणस. काय काय घरी जरा ते पाहिजे. एकतरी दे खायला, ह्या वर्षी एक तरी फणस लागू दे तोंडाला. आहे गोड, गोळवलंय. आतल्या साईडचे गर आहेत ना, ते तयार होत नाही. आला हा बघा, झाली सुरुवात झाली पावसाची. आता पाऊस काय थांबणार नाही.
आता तुला सांगितलं पावसाने हे काय वातावरण दिसतंय ना, मला वाटलं पावसाने फोन केला. फोन कशाला करावा, हे वातावरणाला माहिती पडते, बघूनच माहिती पडतं. चला लाईट जाणार आहे, पटपट काय ते किचनचं काय ते नाश्ता बनवतो ना. आज नाश्ता कुणालचे बाबा बनवणार आहेत. ब्रेड आणि आमलेट त्यांच्याकडे असतं ते नाश्त्याचं. आला आता हे दोघं जण येतील ना धावत वाघ्याशिवर येतील आता धावत. पाऊस आला ना जोरात. बिया काढून घे, बाकी सुकून द्यायचा. हां चला आता बसून बिया काढते, थोड्याशा भाजीला होतील ना. नाश्ता बनवायला कुणाला अजून दूध पण नाही पियालाय. त्याचा पण दूध पिऊन घ्यायला तो काम करायला बसला. तो बघा लाईट ना, इथे लाईटीचं जरा सांग ना, काय झालं आपल्याकडे लाईटीचं ते सांगता खरं. म्हणजे कुठली लाईन आलं ते मी सांग. 3 पेजची लाईट आहे. आणि पहिला कुठली होती आपल्याकडे? 2 पेज. म्हणजे जास्त पॉवरची लाईट आहे आपल्याकडे. म्हणजे आता आपण मुंबईला जी वापरतो ना कंपनीला ती. अच्छा. 2 पेज असते लाईट. हां त्याच्यामध्ये आतमध्ये गावांमध्ये लाईट देतात ना, हां, ती 2 पेजची असते आणि रस्त्याला 3 पेज असते. मग आता आपल्याकडे जास्त पॉवरची लाईट आली. अच्छा, म्हणजे गेले कित्येक महिने झाले ते काम चालू होतं, आज पूर्ण झालेलं आहे असं. आणि कोणी करून दिलंय ते आपल्याला? ते डॅमचं आहे ते. हां, आमच्या डॅम करणं आम्हाला ती 3 पेज लाईन आलेली असते. डॅम करणं म्हणजे डॅमला लागणार ना आज ना उद्या, डॅमवरती लाईटी वगैरे लागतात ना. हां, मग त्याच्यासाठी ते डॅमवाल्यांनी आता आपल्या गावातून जाणार तर आपल्याला नियोजन त्यांना द्यावंच लागणार. अच्छा. हां, मग तोही सुद्धा आपल्याला द्यावंच लागणार ना. आपल्याकडे डॅम ना आपल्या वाडीची. म्हणजे एक सुविधा बघा आता आमच्याकडे झालेली आहे, लाईटीचं पण 3 पेज झालेलं आहे. हे एक चांगलं काम. आज हे कापणार आहे सगळं हे वालं. झाडं तिकडली सर्व बाहेरची जाणार आहे. अच्छा. हां, ती बघा त्या साईडने ना ती लाईन गेलेली आहे ना. हे सगळं झाडं बिडं आता कटिंग आज होईल, काम ते चालू होणार आहे आज. सर्व कापून टाकलं. काल गेले होते कुणालचे बाबा, तर काल संध्याकाळी ते लोक आले होते. ते बघा जंगली आले ते बघा जंगली आले ना. मी बोलली ना तुम्हाला, आता पाऊस पडतो ना, आता येतील. अंगा पुसू नका अजिबात. लय मारणार अंगा पुसायचं नाही. आले ना का सरळ अंगाला, कारण ते ओले असतात ना. बघा आज घाण नाही. ते कपडे घेऊन ये ना मागणं जरा, त्यांचे पुसायचे. बाबू फणस आहे ते, तुम्ही लोक नाही खात ते. बापरे आज चिखल नाही तर नशीब. हां, चिखलात नाही आज गेलेले. हे आता एवढा वैताग येतो ना चिखल घेऊन येतो त्यावेळेस. करा मारामारी करताना करा मारामारी करा. हां चालेल. हा बघा, हा थोडासा पुदिना ना काढून घेते. आता पाऊस आहे ना, त्याच्यामुळे पुदिन्याची पानं कशी म्हणजे तयार होतात आणि बघा खराब होतात. तर मला आता चटणी बनवायची ना, त्याच्यामुळे थोडंसं मी काढून घेते पुदिना. चटणीमध्ये पुदिना एकदम भारी लागतो, कोथिंबीरच्या चटणीमध्ये. चवीला चटणी एकदम भारी बनते आपली. आणि ह्या साईडचा तो पण तुम्हाला दाखवते, 1 मिनटं. हा बघा इथे आहे ना, तो पण तसंच झालं. आता पाणी कसं जास्त जातं ना, पावसाचं पाणी खूप पडतं त्याच्यामुळे. पण आहे भरपूर बघा, आहे तिकडे पसरलेला. तिथे आता माती वगैरे घालायचे. आता इथे मातीचं काम वगैरे करू ना, त्यावेळेस होऊन जाईल. तिकडचं रान बिन सगळं काढून घेतलेलं आहे. त्याची मुळं ना उघडी पडलेत, त्याच्यामुळे तसा घरगुती नाही म्हणणार मी, घरच्या घरी पुदिना असला की कधी पण आपण कसं काढू शकतो. ह्याच्यामध्ये पण जरा माती वर खाली करायला पाहिजे. पावसाचं पाणी जास्त होतं ना, त्याच्यामुळे कुसतं बघा. तुम्हाला कोथिंबीर पण दाखवते. कोथिंबीर पण आणलेली ना बाजारातनं, ती पण मी आत्ता व्यवस्थित साफ करून घेतली. साफ करून ठेवलेली तरी पण ती ओलं असतं ना कोथिंबीरीला. तर हे बघा, आता कोथिंबीर वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पुदिना वगैरे लाईट जाईल त्याच्यामुळे पटापट सगळे तयारी करून घेतले. मिरच्या भरपूर अशा, म्हणजे तिखट हवे चटणी म्हणून. आणि हे आहे आलं कोथिंबीरची 1 जुडी आहे. आणि हा आपल्या बागेतला पुदिना. सगळं ना घालून घेते मिक्सरच्या भांड्यात. हे बघा शेंगदाणे, लाईट गेली तर सगळी गडबड होऊन जाईल. लसूण, लिंबाचा रस, त्याच्यानंतर चाट मसाला घातला ना की चटणी एकदम अजून टेस्टी होऊन जाते. आणि आता चवीप्रमाणे मीठ.
ही चटणी आहे ना कशाबरोबर पण छान लागते. अगदी सँडविचला तुम्ही वापरलात ना तरी पण सगळ्यात बेस्ट. चला पटकन आहे ना मिक्सर लावून घेऊया. मस्त अशी हिरवीगार चटणी वाटून झालेली आहे. आता ही स्टोअर करून ठेवते. 15 दिवस आपले मस्त असे जातील. कशाबरोबर पण आपण खाऊ शकतो. चटणीला मी वाटूनच ठेवते. संपली का मग थोडीशी अडचण होते. 2 दिवस चटणी नव्हती. म्हणजे काय असं बनवलं ना का चटणीची आठवण येते लगेच. आता बघा बनवून ठेवले ना. आता काही चिंता नाही असं काही बनवलं का. काल बघा वड्या केल्या होत्या ना गोविलच्या त्यादिवशी. काल नाही त्यादिवशी. तर कुणाला जेव्हा चटणी आहे का म्हटलं संपली. म्हणून त्यांनी मग सॉस बरोबर खाल्ले होते. अशी चटणी बनवून ठेवली का आपल्याला आयत्या वेळेस पटकन उपयोगी पडते. स्वस्त असले ना कोथिंबीर का असं बनवून ठेवायचं बरं पडतं. तुला आता एक फ्रीजरमध्ये ठेवून देते. चंटू बंटू उठला बा एक मोठा. झोपा झोपा अजून वेळ आहे बाबा. कुकर थंड व्हायला टाईम द्याल. गाई करा. काय त्या गादीची अंथरुणाची सगळी धूळधाण करून झालेली आहे. शेट आहेत ते आमचे घरातले. चूल बघा पेटवले. आता ठेवले पाणी तापत. आपला वाघ्या बघा त्याला इथे बांधून ठेवलेले आहे. दोघं पण पूर्ण भिजून आले होते. आणि भिजून आले ना का नुसत्या अंगाला चिपकत राहतात. म्हणजे येऊन आहे ना माझ्या मॅक्सीला पुसत बसणार दोघं पण. त्याच्यामुळे आल्या त्यांना मग पुसून घेतलं. आणि एक झोप आता काढून झालेले आहेत. त्यांना आता की नाही अंड्याचा वास गेलेला आहे शेरूला. त्याच्यामुळे तो उठला होता. किचनमध्ये नाश्ता बनवायचं काम चाललं आहे. आणि नाश्ता बघा कोण बनवते. आज मला आयता नाश्ता भेटणार आहे. काय कुणाल काय ब्रेड आमलेट आमच्याकडे बनवतात कुणालचे बाबा. जेव्हा पण घरामध्ये आमचा ब्रेड येतो ना हे ब्रेड आमलेट बनलं ना की कुणालचे बाबाच बनतात. काय केलं जम्बो आहे तो बघ केवढा मोठा आहे. काय जम्बो. हा काय जम्बो केलं. ब्रेड बघ आमलेट ब्रेड बघ कसा. अच्छा म्हणजे एका आमलेटमध्ये 4 ब्रेड केले. कुणालचं आहे ते. तुझं केवढंच आहे. बघ केवढं. चटणी लावले ना. महिन्यातनं एकदा हा आमचा नाश्ता असतो. आणि आता बनवलेली ना चटणी त्याचा बघा वापर केलेला आहे ह्या नाश्त्यामध्ये. तर अशी ही चटणी बघा उपयोगी पडते. मला लावली चटणी. आज जरा आराम भेटलाय ना मला नाश्त्याचा. घे कुणाल तू काढून घे पटकन चल. ब्रेडने आमलेट मस्त फ्राय झालं ना व्यवस्थित छान. काय तर मध्ये का कटिंग पण होईल मस्त. चालेल ठीक आहे. सुरी मस्त कटिंग. जावा जावा बाबांनी दिलेला खावा. बघा लाईट गेली आता. किचन थोडंसं आवरलं आणि मुसळधार पाऊस पडतोय. मागे बघा पडूमध्ये काय झालं तुम्हाला दाखवते मी. हे बघा आता सगळं उचलायचं होतं म्हणून मी इथे बाहेर होते म्हणून बरं झालं. नाहीतर सगळी गडबड झाली असते. तेव्हा प्लास्टिक पूर्ण उडालं. इतका वारा आला तर बाप रे काय वारा आला माहिती आहे. इथे बांधलेलं ना सगळं उडून गेलं प्लास्टिक. तेव्हा समोर पडलं इथे. लाकडं पण भिजली. त्याच्यावरती प्लास्टिक टाकलेलं आहे ना म्हणून बरं झालं. ते आता बांधावं लागेल परत. हे काय हे बघा हे वरचं सगळं भिजलं. ती सगळी गडबड झाली. लय वारा भरला बापरे. आता जरा कमी झाला तो वारा. नाही म्हणजे मी होती म्हणून बरं झालं. नाहीतर सगळं गेलं असतं. मी ते बाहेर कपडे भिजवते. कपडे काढलेले ते भिजवायला घेत होती. असा वारा आला ना बाप रे. जाऊ ते पडवी धुवून निघाली. दुसरं काय. आता पाऊस थांबायची वाट बघायला लागेल. हा नाही लय काळोख केलाय पावसाने. लाकडं इकडे सगळं हे झालं. काय करायचं. बापरे केवढा पाऊस पडतोय बघा. मुसळधार पाऊस पडतोय. आभाळ फुटलं वाटतं आज. पाऊस का थांबायचं नावच घेत नाही.
जवळजवळ 1 तास होत आलेला. आम्ही पाऊस थांबायची की नाही वाट बघत होतो दोघंजणं, पण पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हतं आणि लाकडं जी आहेत ना ती भिजायला की नाही सुरुवात झाली होती. म्हणजे वरती कसं प्लास्टिक टाकलेलं होतं, पण साईडनी तरी पण झड वगैरे मारत होती. त्याच्यामुळे ते प्लास्टिक होतं ना ते सगळं आम्ही असं उचलून घेतलं. जे उडून गेलं होतं ना ते उचलून घेतलं आणि मग त्या लाकडावरती घालायला सुरुवात केली. प्लास्टिक पण उडून की नाही लांब गेलं असतं, पण काय झालं की ते प्लास्टिक चिऱ्यांना की नाही बांधून ठेवलं होतं पुढच्या साईडला. त्याच्यामुळे ते राहिलं, नाहीतर ते उडून ते प्लास्टिकसुद्धा गेलं असतं. इतका वारा आणि इतकं वादळासारखं झालं होतं. ज्यावेळेस ही पडवी तयार केली ना त्यावेळेस मी कुणालच्या बाबांना म्हणाले होते की आपण पत्रे वगैरे घालायचं करायचं का, कारण पाऊस म्हटलं का गावच्या ठिकाणी की नाही वादळ वारा असतो. आता इतके वर्ष झाले आपण गावी राहतोय, आपल्याला याचा की नाही अंदाज आलेला आहे. पण कुणालचे बाबा म्हणाले की नाही थांब जरा, ह्या वर्षी आपण थांबून नंतरला बघू पत्रे घालायचं, सध्या 1 वर्ष आपण असंच काढूया. आणि त्याच्यामुळेच इथे पडवीमध्ये की नाही पत्रे वगैरे काही घालून घेतलेले नाही आहेत. माझं मन की नाही खूप असं उदास झालं होतं. म्हणजे एक प्रकारे मला ना असं खिन्न वाटत होतं आणि अक्षरशः मी देवाचा धावा करत होते की देवा अजून किती पुरे आता. खरोखर इतकं मला हे झालं होतं. म्हणजे हे फक्त थोड्या वेळासाठीच होतं. म्हणजे असं बघा काही झालं की आपल्याला वाईट वाटतं ना, तसंच मला वाटत होतं. मेहनत वाया गेली नाही, लाकडांच्या एवढी भिजायला नको म्हणून सगळं जमा करून ठेवली. हां, सगळी मेहनत वाया गेली. काय करायचं. जवळजवळ 2 तासानंतर पाऊस की नाही थोडासा कमी झाला आणि इथे मग पुन्हा ते प्लास्टिक आहे ना ते पत्र्यावर घालून घेतलं. आता कुणालचे बाबा की नाही पत्र्यावरती चढले होते आणि आम्ही दोघंजणं कुणाल आणि मी ते प्लास्टिक खेचून खेचून इथे बांधायला की नाही सुरुवात केली. म्हणजे काही काळापुरतं मला असं खूप असं वाईट वाटत होतं. मन माझं खूप असं उदास झालं होतं की इतकी कष्ट इतकी मेहनत करून आपण म्हणजे लाकडं वगैरे बघा रानावनात भटकून इतकी लाकडं आणली आणि आज पाऊस आला वादळ आला म्हणून ती अशी अक्षरशः डोळ्यापुढे भिजत आहेत आणि आपण काही करू शकत नाही. पटापट उचलू पण शकत नव्हतं, इतका पाऊस आहे ना तिथे पडत होता. ह्याच गोष्टीचं मला असं खूप वाईट वाटत होतं. ते फक्त काही काळापुरतं होतं आणि त्याच्यानंतर मग माझं मी आवरून वगैरे घेतलं आणि इथे बघा आता पुन्हा कामासाठी आम्ही तिघं पण उभे राहिलेलो आहोत. पटापट सगळं प्लास्टिक वगैरे ना ते वर सरकवून घेतलं, बांधायला सुरुवात केली. कुणालच्या बघा वरती असं चढले होते ना, त्यांनी प्लास्टिकवर सरकवून घेतलं आणि मग ते खाली उतरायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता पावसातनं पत्र्यावरती चढायचं पण खूप असं रिस्की असतं, कारण पत्रे वगैरे ओले असतात आणि जर आपण पाय वगैरे घसरला तर वरून पडायचा पण चान्स असतो. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं सावकाश तुम्ही चढा आणि बसून बसून काय ते करा, म्हणजे अजिबात पत्र्यावरती उभे वगैरे राहू नका. त्याच्यामुळे वर चढताना म्हणजे ते जेव्हा वरती गेले ना ते बसूनच त्यांनी सगळं काम केलं, अजिबात ते उभे राहिलेले नाही पत्र्यावरती आणि कॉर्नरला उभं राहूनच सगळं काम करायचं होतं. ज्यावेळेस हे पत्रे घातले ना मागच्या पडवीचे, काम करणाऱ्यांनी अजिबात बरोबर काम केलेलं नाही आहे. म्हणजे पत्रे त्या लोकांनी खूप शॉर्ट घातलेले आहेत. पुढच्या साईडला तुम्ही बघितलात ना तर ते कसे मोठे पत्रे आहेत, पण मागच्या साईडला त्यांनी खूप शॉर्ट पत्रे घातले आणि त्याच्यामुळे आम्हाला की भरपूर आता अडचण होते आणि आता आपल्याला ते जाणवते. शेरू काय झालं. शेरू ना मगापासून एकटक बघतोय की ही लोक काय करतायत. वाघे आपल्याला शांत झोपलेलं आहे, त्याला काय नाही पडलेली, तो बोलतो मी झोपून जातो, पण हा मात्र एकटक बघतोय की ह्यांचं काय चाललंय. बाबू काय झालं, आपलं घर उडालं. शेरू भिजला ना, पावसाची झड आली तर तो तिथे झोपलेला होता ना बेडवरती आणि झड आल्याबरोबर जी उडी मारला ते सरळ खाली ना. शेरू ओ शेरू, ते बांधतात आता बांधतात भिजला तू. हे बघा आता घेतलंय टेम्पररी बांधायला. चला चाललंय बाबा. पाऊस थोड्या वेळासाठी थांबलं म्हणून बरं झालं. बापरे जाम मगाची धावपळ झाली हो, खूप धावपळ झाली. बघू आता काहीतरी करावं लागेल. आता मी चालले किचनमध्ये, दुपारचं जेवण करायचं बाकी आहे. या गडबडीमध्ये सगळं राहून गेलं माझं. आणि लाईट पण बघा गेलेली आहे, मगाशी तुम्हाला सांगितलं. लाईट पण इतक्यात काही येणार नाही आहे. त्याच्यामुळे कुणालच्या पण कामाचं आता सध्या की नाही ब्रेक आहे. म्हणजे त्यांनी सकाळी उठून आहे ना सगळं काम त्याचं करून घेतलं होतं, लवकर उठून ऑफिसचं काम. जरा 12 उघडते, त्याच्यामुळे आता थोडा वेळ त्याला टाईम मिळाले, त्याच्यामुळे तो आता मदत करतोय बाबाला. नाहीतर कुणालच्या बाबाने आम्ही दोघंजण असं करत होतं. होईल.
टेम्पररी आता करून घ्यायचं, नंतर बघू काहीतरी सोल्युशन ह्याच्यावरती काढायला पाहिजे. तर चला मग जाईन आता. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आज काय माहिती काय शेअर केले माझ्या पण लक्षात नाही आता घाईघाईमध्ये. पण आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.